हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा DPT मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत जे काय आपलं नायर MBBS कॉलेज आहे गव्हर्नमेंट मुंबईमध्ये। तर या कॉलेजचा 2026-27चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे, त्याचबरोबर या कॉलेजमध्ये कॉलेजची जी काय जनरल इन्फॉर्मेशन आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की कॉलेजचा ॲडमिशनचा कोड काय आहे, कॉलेजची स्थापना कधी झाली, कॉलेजमध्ये इंटेक कॅपॅसिटी किती, त्याचबरोबर हॉस्पिटलची इन्फॉर्मेशन पण मी शेअर करणार आहे की तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करतात त्या कॉलेजमध्ये तुम्हाला डेली OPD किती दिसणार आहे, एका वर्षाचा, एका महिन्याचा, त्याचबरोबर या ठिकाणी इनपेशंट किती असणार आहेत, तसंच जो कॉलेज तुम्ही ॲडमिशनसाठी निवडताय तिथं MD MS किंवा PGचा कोर्स आहे का नाही ह्याची पण इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे, किंवा हॉस्टेल आहे का नाही, आणि जर हॉस्टेल आहे तर त्याची फीस किती याची पण आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील। आणि जरी तुमचा एखादा डाऊट शिल्लक असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय करून तो सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल। आता सगळ्यात अगोदर जर आपण कॉलेजचा कोड चेक केला समजा, तर जो काय ॲडमिशनसाठी तुम्हाला चॉईस फिलिंगमध्ये टाकायचा कोड असतो तो 1104 या ठिकाणी बघायला भेटेल। टोटल सीट बघितल्या तर 150 जागा बघायला भेटतील। या 150 जागापैकी 85% सीट ज्या आहेत त्या तुमच्या स्टेट काउन्सिलिंगमधून भरल्या जातात, आणि ज्या काय बाकी 15% सीट आहेत तुमच्या त्या सेंट्रल काउन्सिलिंग जी काय मेडिकल काउन्सिलिंग कमिटी आहे त्याच्यामार्फत भरल्या जातात। या 15% सीटसाठी भारत देशामध्ये कोणत्याही राज्यातला मुलगा असो तो अप्लाय करू शकतो, पण ज्या काय आपल्या 85% सीट आहेत त्या 85% सीटमध्ये जो मुलगा महाराष्ट्र स्टेटमधला ज्याच्याकडे महाराष्ट्र स्टेटचं डॉक्युमेंट आहे, समजा डोमासाईल आहे, त्याचबरोबर 10वी-12वी महाराष्ट्र स्टेटमधून कंप्लीट झाली असाच मुलगा आहे 85% सीटला अप्लाय करू शकतो, हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। त्यानंतर जर आता आपण समजा या कॉलेजची स्थापना बघितली कधी झालेली, तर 1921 पासून हे तुम्हाला मेडिकल कॉलेज मुंबईमध्ये दिसत आहे। त्यानंतर OPDचा विचार केला तर 10 लाख पेशंट तुम्हाला पर इयर या कॉलेजमध्ये बघायला भेटतील। IPD इन पेशंट जर बघितली तर 40,000 पर इयर तुम्हाला बघायला भेटतील। आता जर आपण विचार केला की या कॉलेजमध्ये PGसाठी एज्युकेशन दिलं जातं का नाही, तर MD MS हे दोन्ही कोर्स तुम्हाला या मेडिकल कॉलेजमध्ये बघायला भेटतील। इन केस एखादा मुलगा या कॉलेजमधून इंटर्नशिपमध्ये किती स्टायफंड दिला जातो याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचा प्रयत्न करतोय, तर तुम्हाला इंटर्नशिपमध्ये जो स्टायफंड दिला जाणार आहे तो 18,000 पर मंथ या ठिकाणी दिला जाणार आहे। त्यानंतर जर आपण पेनल्टीचा विचार केला, जसं की तुम्ही ॲडमिशन केलं पण तुम्ही काही कारणानिमित्तानं सेकंड इयर किंवा फर्स्ट इयरला कट ऑफ डेट निघून गेल्याच्या नंतर ॲडमिशन कॅन्सल करायचा विचार करतात, किंवा इंटर्नशिपच्या थोडं अगोदर ॲडमिशन कॅन्सल करायचा विचार करतात, तर तुम्हाला त्या कंडिशनमध्ये या ठिकाणी 10 लाख रुपये जी आहे ती पेनल्टी भरावी लागणार आहे। मग तुमची कॅटेगरी कोणती असो काही फरक पडत नाही आहे। नंतर आता हॉस्टेलचा विचार केला तर या कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट हॉस्टेल प्रेझेंट आहे, आणि जर तुम्हाला हॉस्टेल अलॉटमेंट झालं फर्स्ट इयरला हो, सेकंड इयरला हो, थर्ड इयरला हो, तर तुम्हाला हॉस्टेलची जी फीस असणार आहे ती 4,000 रुपये फीस असणार आहे एका वर्षाची 2025च्या ब्राउचरनुसार आणि 2026च्या ब्राउचरनुसार, तुम्हाला हे लक्षात ठेवणं आहे। त्यानंतर आता तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार या कॉलेजमध्ये कॅटेगरी वाईज किती फीस लागणार आहे फर्स्ट इयरसाठी याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये फक्त तुमची कॅटेगरी टाका। या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशनसाठी फर्स्ट इयरला किती फीस लागणार आहे त्याची सविस्तर माहिती आम्ही डेफिनेटली शेअर करू रिप्लायमध्ये। आता या ठिकाणी जर आपण रेटिंगचा विचार केला तर तुम्हाला 10 पैकी 8.8 रेटिंग्स बघायला भेटेल या मेडिकल कॉलेजची, आणि ही जी रेटिंग्स आहे ती मी स्वतः देत नाही आहे, तर जे विद्यार्थी या मेडिकल कॉलेजमध्ये एज्युकेशन घेते त्यांच्यासोबत आम्ही कॉन्टॅक्ट केला, किंवा जे काय आमचे विद्यार्थी आमच्या पेड काउन्सिलिंगला होते आणि जे विद्यार्थी त्या मेडिकल कॉलेजमध्ये आहेत तर त्यांच्यासोबत आम्ही थोडीशी चर्चा करून, किंवा जे काय वेबसाईटवर नंबर राहतात मुलाचे समजा ॲडमिशन झालेला, तर त्यांच्यासोबत आम्ही व्हॉट्सअप किंवा कॉलवर कॉन्टॅक्ट करून त्यांनी जे आम्हाला 10 पैकी रेटिंग्स दिलेली आहे ती रेटिंग्स आम्ही तुमच्याबरोबर शेअर करत आहेत, आणि या कॉलेजला विद्यार्थ्यांनी रेटिंग दिलेली आहे 10 पैकी 8.8, हे तुम्हाला लक्षात घ्या नाही। आता आपण चर्चा करूया की एक्सपेक्टेड कट ऑफ 2026-27 साठी काय असणार आहे। मी तुम्हाला तुमची कॅटेगरी शेअर करेल, तुमच्या कॅटेगरीमधून जी काय फर्स्ट सीट असते त्या फर्स्ट सीटसाठी अलॉटमेंट व्हायला किती ऑल इंडिया रँक असायला हवा ते शेअर करणार आहे। त्याचबरोबर तुमच्या कॅटेगरीमधून जी काय लास्ट सीट भरली जाणार आहे 2026 मध्ये त्या सीटसाठी किती ऑल इंडिया रँक तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं हे मी शेअर करणार आहे। 2025चा जो क्लोजिंग स्कोर होता तो पण मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे कॅटेगरी वाईज। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो 2025चा स्कोर आहे ना तो तुम्हाला फक्त जनरल इन्फॉर्मेशन म्हणून तुमच्याजवळ ठेवणं आहे, कारण लास्ट इयरचा स्कोर, लास्ट इयरचा ऑल इंडिया रँक आणि ह्या वर्षीचा स्कोर, ह्या वर्षीचा ऑल इंडिया रँक जो आहे ना त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे। त्याच्यामुळे 2025चा जो नीट स्कोर आहे तो आता कुठल्याही प्रकारे व्हॅलिड नाही आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। फक्त तो एक नॉर्मल इन्फॉर्मेशन की बऱ्याच पॅरेंट्सचं म्हणणं होतं की सर 2025ला किती नीट स्कोर क्लोज झालं कोणतं कॉलेज याची पण इन्फॉर्मेशन आमच्यासोबत शेअर करत जा, जेणे की आम्हाला मागील वर्षाचा कट ऑफची आयडिया येऊन जाईल, तर तो पण मी तुमच्याबरोबर या ठिकाणी शेअर करत आहे। आता जर आपण या ठिकाणी सगळ्यात अगोदर SC कॅटेगरीचा विचार केला तर SC कॅटेगरीमधून 47,620 फर्स्ट सीटसाठी अलॉटमेंट होऊ शकतं। 88,755 तुम्ही या ठिकाणी लास्ट सीटसाठी घेऊन चालू शकतात। नीट स्कोर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी चेक करून घ्या। ST कॅटेगरीचा विचार केला तर 1,76,827 फर्स्ट, 2,38,995 लास्ट, आणि या ठिकाणी नीट स्कोर तुम्ही चेक करू शकतात। फीजे कॅटेगरी
13,490 फर्स्ट 20,685 लास्ट. एन टी बी कॅटेगरीमधून 6,199 फर्स्ट 36,047 तुम्हाला शेवटचा विद्यार्थी बघायला मिळू शकतो. एन टी सी कॅटेगरीमधून 5,535 फर्स्ट लास्ट 11,341. एन टी डी कॅटेगरीमधून 6,876 फर्स्ट 17,405 लास्ट तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करू शकतात. त्यानंतर जर आता ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर 6,434 फर्स्ट 16,055 लास्ट. एसीबीसी कॅटेगरीमधून 9,307 फर्स्ट 14,410 लास्ट. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 10,212 फर्स्ट 25,722 जो आहे तो लास्ट विद्यार्थ्याला या ठिकाणी एवढ्या ऑल इंडिया रँकपर्यंत सीट अलॉटमेंट होऊ शकतं. एसीबीसी कॅटेगरी नवीन रिझर्वेशन लागू झालं म्हणून मागील 2 वर्षापासून जो आहे तो ईडब्ल्यूएसचा कट ऑफ तुम्हाला कमी बघायला मिळतो आणि यावर्षी पण ईडब्ल्यूएसमधून तुम्हाला बाकी कॅटेगरीच्या तुलनेत खूप कमी रँक या ठिकाणी सीट अलॉटमेंट होऊ शकतं. आता जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 2,805 फर्स्ट विद्यार्थ्यासाठी 9,692 तुम्ही या ठिकाणी शेवटच्या विद्यार्थ्यासाठी एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक घेऊन चालू शकतात सीट अलॉटमेंटला या मेडिकल कॉलेजमध्ये. आणि हा जो शेवटचा ऑल इंडिया रँक आहे ना ते असं नाही की तुम्हाला चौथ्या किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये सीट मिळणार आहे, कारण MBBS कोर्सच्या पहिल्या राऊंडमध्ये 100% जागा अलॉटमेंट होत्यात. म्हणजे जो रँक मी तुम्हाला फर्स्ट शेअर केला तो फर्स्ट राऊंडचा फर्स्ट विद्यार्थ्याला जे अलॉटमेंट होऊ शकतं तो रँक आहे, आणि जो मी तुम्हाला शेवटचा रँक केला ना तो फर्स्ट राऊंडमध्येच अलॉटमेंट होणार आहे. पण त्या मुलानं कॉलेज जॉईन केलं, तो बेटरमेंट होऊन नवीन कॉलेजमध्ये चालला गेला, मग ती सीट खाली झाली तर मग सेकंड राऊंडला अजून थोडं कमी येतं. तर त्या पद्धतीनं जे काय शेवटच्या सीटमध्ये अलॉटमेंट होऊ शकतं तर तो एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता जर आपण डिफेन्स 1चा विचार केला तर 27,022 पर्यंत तुम्ही एक्सपेक्टेड घेऊन चालू शकतात. डिफेन्स 2 15,712, डिफेन्स 3 28,072 पर्यंत. फिजिकल हँडिकॅपमधून इथं तुम्हाला जवळपास 6,23,113 एवढा ऑल इंडिया रँक दिसत आहे. पण जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये येतात तुमचा स्कोर समजा 213 प्लस असेल, रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात 177 प्लस तुमचा स्कोर असेल तर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये कोणतं ना कोणतं एक गव्हर्नमेंट MBBS कॉलेज जे आहे ते 100% अलॉटमेंट होऊ शकतं. आणि महत्त्वाची गोष्ट जे काय ऑदर रिझर्वेशन आहे डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3, तर या रिझर्वेशनमध्ये जो काय तुमचा डिफेन्सचा रँक येणार आहे किंवा त्या रिझर्वेशनमधून जो रँक येणार आहे आणि जेवढ्या सीट असतील त्याच्यानुसार तुम्हाला अलॉटमेंट केलं जातं. त्याच्यामुळे ऑदर रिझर्वेशनचा कट ऑफ खूप जास्त व्हॅरी करू शकतो. त्याच्यामुळे हा डाटा जो आहे तो तुम्हाला फक्त एक्सपेक्टेड डाटा घेऊन चालणं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर पहा आता हा व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्याबरोबर डिटेलमध्ये एक्सप्लेन करून शेअर केलेला आहे. तुम्हाला जर अशाच प्रकारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज हवे असतील बाकी मेडिकल कॉलेजचे MBBS, BDS, BMS, BHMSचे तर तुम्ही DPT मेडिकल कन्सल्टन्सी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला आमच्याकडून पेड काउन्सिलिंगची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंगबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू. आणि जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप किंवा आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, आम्ही तिथं ही PDF तुम्हाला डेफिनेटली शेअर करू.